नमस्कार, मी मनीषा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत नवरोबा स्पेशल गावरान चिकन रस्सा. नवरोबा स्पेशल यासाठी कारण ही रेसिपी माझ्या नवऱ्याची आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की मग 1 ते 1.5 चमचा आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकायची आहे. ती एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. ही एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही वाटणाची गरज नाही. त्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकायचं. आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खूप छान होतो रस्सा. यामध्ये आता थोडंसं पाणी घालून घेऊया. पाणी टाकल्यानंतर परत एकदा मिक्स. साधारण इथे मी 2 ते 3 ग्लास पाणी टाकलं आहे. आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती एक 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या. दुसऱ्या भांड्यामध्ये एक 4 ते 5 चमचे तेल टाकलं. तेल व्यवस्थित गरम झालं की मग त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून टाकायचा. कांदा व्यवस्थित परतला की त्यामध्ये उरलेली आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकायची. ही 1 चमचा पेस्ट असेल. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि गमतीचा भाग असा की तुमच्या मसाल्याच्या डब्यात जेवढे काही मसाले अवेलेबल असतील ते सगळे मसाले तुम्ही यात टाकू शकता. त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कोणताही मसाला कंपल्सरी नाही या रेसिपीसाठी. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं. मीठ हे थोडंसं बेताने टाकायचं कारण की आपण 1 ते 1.5 चमचा मीठ अगोदरही टाकलेलं आहे बॉईल करताना. त्यानंतर बॉईल झालेलं चिकन यात टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित मिक्स करायचं. चिकनला पाणी सुटलं की मग त्यानंतर थोडंसं त्यामध्ये उरलेलं सूप टाकायचं आणि तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार त्यामध्ये पाणी ॲड करू शकता. अशा प्रकारे तयार आहे झणझणीत गावरान चिकन रस्सा. थँक्यू. बाय.